नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट डोसा. हा डोसा डाळ आणि तांदूळाचा असल्याने एक झटपट आणि पौष्टिक आहार बनतो, जो तुम्ही नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणालाही खाऊ शकता. चला तर मग पाहूया याची रेसिपी. हे बनवण्यासाठी आपण 1 कप मूग डाळ आणि अर्धा कप उडदाची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजवून ठेवली आहे. यातलं पाणी गाळून आपण डाळीला मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेऊया. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही डाळ 2 तासांऐवजी अर्धा तास भिजवून नंतर वाटली तरीही चालेल. आता यात 3 मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून थोडं पाणी घालून डाळ वाटून घेऊया. आता आपण यात 4 चमचे तांदूळाचं पीठ घालूया. हे बॅटर आपण आपल्याला हव्या असलेल्या कन्सिस्टन्सी प्रमाणे पाणी टाकून पातळ करू शकतो. आता आपण यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. आपल्याला याप्रमाणे एक स्मूथ पेस्ट बनवायची आहे. बॅटर खूप पातळ किंवा खूप जाड झालं तर आपल्याला डोसा नीट पसरवता येणार नाही. आता आपण यात घालूया थोडीशी कोथिंबीर, हळद आणि लाल तिखट. आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण तव्याला थोडंसं तेल लावून डोशाचं बॅटर टाकूया आणि हलक्या हाताने पसरवूया. डोसा वरून सुकत आला की त्याला उलटून दुसऱ्या बाजूनेही अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आता आपण उरलेल्या बॅटरचेही डोसे तयार करून घेऊया.
तुम्ही या बॅटरमध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या जसं की गाजर, कोबी किसून घालू शकता. आपले इन्स्टंट डोसे तयार झाले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तुमच्या आवडत्या चॅनल GFGM वर. गुड फूड, गुड मूड.